नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. उद्या आहे शनी अमावस्या आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घराचा वास्तुदोष कमी करण्यासाठी श्रीफळाचा उपयोग करायचा आहे. तो आपण कसा करणार आहोत तो या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला. शनिवारचा दिवस हा शनिदेवांना समर्पित असतो हे सर्वांनाच माहिती आहे. सूर्यपुत्र मानल्या गेल्या शनिदेवांना इतर देवाप्रमाणेच पूजले जाते. त्यातल्या त्यात ही अमावस्या म्हणजेच फाल्गुन महिन्यातील अमावस्या ही शनिवारी आलेली आहे. त्यामुळे या अमावस्याला विशेष महत्त्व आहे. शनिवार हा शनिदेवांचा उपासनेचा दिवस असतो. आपल्याकडे प्रत्येकजण म्हणजे पुरुष मंडळी ही शनिवारी उपास करत असतात. आता हे उपास करण्याबरोबरच आहे ना, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आणखी उपाय करायचे आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला शनी अमावस्या किंवा फाल्गुन अमावस्याला म्हणजे उद्याच करायचा आहे आणि आपल्याला हा उपाय नारळाचा करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हा उपाय नारळाचा आहे. ह्या नारळाच्या नंतर काय करायचं हे पण मग तुम्हाला मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेललाही प्रेस करा. तर फाल्गुन महिन्यातील ही अमावस्या जी आहे ती 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होणार आहे आणि 29 मार्च रोजी संध्याकाळी 4:27 ती संपणार आहे. आपण उदय तिथी जी आहे ती ग्राह्य धरतो म्हणून 29 मार्च रोजी शनी अमावस्या आहे. आता हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला कधीही करता येईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हा उपाय करता येईल. तर पहा, नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो तर श्रीफळ हा 2 शब्दांना एकत्र करतो. श्री जो आहे तो श्रीमंती, समृद्धी आणि शुभतेचा संदेश देतो आणि फळ याचा अर्थ फळ असा होतो. तर आपण नारळाला म्हणजे श्रीफळाला अतिशय शुभ मानतो. आपली कोणतीही पूजा श्रीफळाशिवाय पूर्ण होत नाही. बघा, नारळाचे कठीण कवच आणि आतील पाणी हे आपल्याला जीवनाचे दुहेरी स्वरूप दर्शवतं. श्रीफळाचे झाड आणि श्रीफळ हे समृद्धीचं प्रतीक आहे. तर आता आपल्याला या श्रीफळाचाच म्हणजे या नारळाचा आपल्याला शनी अमावस्येला उपाय करायचा आहे. ही शनी अमावस्या शनिवारी आलेली आहे आणि जर तुमची साडेसाती चालू असेल, तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल, तुम्हाला नेहमीच अपयश येत असेल, तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेले असतील, व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत तुम्हाला अपयश येत असेल तर त्यासाठी या नारळाचा उपाय आता आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, उद्या शनी अमावस्येच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे. घरी असलेला नारळ किंवा पूजेसाठी वापरलेला नारळ वापरायचा नाही आहे. नारळ नवीन आणायचा आहे आणि त्या नारळामध्ये पाणी आहे का नाही ते बघून घ्यायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. तुमच्या वेळेनुसार करा. आता या उपायासाठी नारळ घेतल्यानंतर त्या नारळासोबतच आपल्याला थोडेसे मूठभर काळे उडीद घ्यायचे आहे. उडदाची डाळ घेऊ नका, अख्खे काळे उडीद घ्या. तेवढेच काळे तीळ घ्या. सोबतच 2 अगरबत्ती घ्या. हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या हनुमान मंदिरात जायचं आहे. कारण मंगळवार व्यतिरिक्त शनिवारीसुद्धा हनुमानांची सेवा केली जाते. कारण शनिदेवांना असं वरदान दिलेलं आहे की जी व्यक्ती शनिवारी हनुमानाची सेवा करेल त्याच्यावर शनिदेव कधीच कोपणार नाही. त्यांच्यावर शनी महाराजांची कृपाच राहील. तुम्ही तुमच्या जवळच असलेल्या हनुमान मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्याजवळ ज्या अगरबत्ती आहेत त्या पेटवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हा नारळ, काळे उडीद, काळे तीळ या 3ही वस्तू हातामध्ये घ्यायच्या. हनुमानांना प्रार्थना करून त्यांच्या चरणी ठेवायच्या. त्यानंतर मंदिरातच बसून तुम्हाला 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. म्हणजेच 1 वेळा वाचायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळण्यासाठी तुम्हाला येणाऱ्या अडचणी, अडथळे दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करायची आहे. शनिदेवांना हनुमानांची सेवा अतिशय प्रिय आहे. या उपायामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल. नकारात्मक विचार निघून जातील. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुमच्या सगळ्याच अडचणी दूर होतील.
आणि शनी महाराजांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. आता याच नारळाचा आपण आणखी एक उपाय बघू. तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, लहान मुलं किरकिर करत असतील, घरामध्ये सतत नकारात्मक वातावरण असेल, घरामध्ये वादविवाद होत असतील, त्यासाठी पण तुम्हाला एक उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ नवीन घ्या आणि तो नारळ पाण्याने भरलेला असावा. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी, म्हणजे आपण संध्याकाळी दिवे लावतो त्यावेळेला करायचा आहे. दिवसभरामध्ये हा उपाय करू नका. आपल्या देवघरामध्ये बसून देवासमोर दिवा लावून घ्या. देवाला नमस्कार करा. नमस्कार करून झाल्यानंतर नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्या. नारळाची शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीनं हा नारळ हातामध्ये धरा. देवाला मनामध्ये नमस्कार करून विनंती करा. घरातील इडापिडा बाहेर जाऊ द्या. घरातील नकारात्मकता बाहेर जाऊ द्या. घरातील वास्तुदोष पूर्णपणे निघून जाऊ द्या. असे मनातल्या मनात म्हणून झाल्यानंतर हा नारळ संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचा आहे. आपल्या घराच्या जेवढ्या रूम आहे प्रत्येक रूममध्ये घेऊन जायचं आहे. आपल्या प्रत्येक रूममध्ये, किचनमध्ये फिरून झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा जो नारळ आहे तो 7 वेळा उतरवायचा. म्हणजे आपल्याला हा उतारा करायचा आहे. तर हा नारळ उतरवत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम चैतन्य गोरक्षाय नमः, ओम चैतन्य गोरक्षाय नमः, असं 7 वेळा म्हणायचं आहे. असा नारळाचा उतारा दर अमावास्येला केल्याने तुमच्या घराचा वास्तुदोष हळूहळू कमी होईल आणि ह्या उपायाने आपल्या घराची दृष्ट पण निघून जाईल, नजर पण निघून जाईल. त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्कीच करा. नारळ उतरून झाल्यानंतर हा नारळ अशा ठिकाणी टाकायचा आहे की कोणाच्या पायाखाली येणार नाही. आपण केलेल्या उतारामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मगच घरात यायचं आहे. हातपाय धुवून घरात आल्यानंतर आपल्या देवघरात जायचं आहे आणि स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं. उद्या शनी अमावास्या आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला हे नारळाचे प्रभावी उपाय सांगितले. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. सर्वांना धन्यवाद.